पुढे पुढच्या घडामोडीकडे मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा वाटा होता। भाजप उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी हा खळबळजनक दावा केलाय। मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती असंही माधव भांडारी यांनी म्हटलंय। जे दावा केला की तत्कालीन सरकार या सगळ्याला जबाबदार आहे किंवा त्यावेळीचे सरकारमधले प्रतिनिधी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीचा आरोप तुम्ही करतायत, नेमका काय आरोप? 26/11च्या हल्ल्याबद्दल त्यावेळेच्या सरकारचं ते अपयश होतं। हा मुद्दा तर तेव्हापासून चर्चेत येतो, काय आज नव्याने नाही आला आणि त्याची कारणं अनेक आहेत की एक तर अशा तऱ्हेचा हल्ला होऊ शकतो, होणार आहे याची माहिती राज्य सरकारला किमान 5 महिने आधी मिळाली होती आणि राज्य सरकारने जाहीर केलं होतं। आम्ही कोणी विरोधकांनी काय म्हटलेलं वगैरे काही नाही, राज्य सरकारने अधिकृत प्रेस नोट काढून ही माहिती दिली होती। जर 5 महिने अगोदर तुम्हाला तपशीलवार माहिती मिळालेली आहे तर मग तो हल्ला तुम्ही का रोखू शकला नाही हा प्रश्न विचारला जाणार ना? का नाही विचारायचा? हा प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि तो प्रश्न त्याही वेळेला विचारला गेला, मधल्याही काळात विचारला गेला, पुढेही विचारला जाईल। याचा अर्थ असाच की यामध्ये काँग्रेसचा राष्ट्रवादीचा हात होता असं तुम्हाला थेट सांगायचंय? असं म्हणण्याचं काही कारण नाही, पण हिडलीला पळून जायला मदत कोणी केली हा प्रश्न शिल्लक राहतोच ना। तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर काँग्रेस ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देते त्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात। त्या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसला द्यावीच लागतील।